शेतकऱ्यांना तब्बल 243 कोटींचं नवं कर्ज वाटप करण्यात आलंय। खरीप हंगामासाठी नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर असून या बँकेने 3000 शेतकऱ्यांना 113 कोटी रुपये पीक कर्ज दिले आहे। डीसीसी बँकेनेही नव्या 2000 शेतकऱ्यांना कर्ज दिले, मात्र ही रक्कम 17 कोटी 55 लाख रुपये इतकी आहे। यंदा पाऊस लवकर पडल्याने आणि पेरणीला पोषक वातावरण असल्याने खरीप पेरणीला आता चांगलाच वेग आला आहे। बँकाही जुन्या कर्जांचे नूतनीकरण आणि नव्याने पीक कर्ज देत आहेत। सोलापूर जिल्ह्यात जशी खरीप पेरणीची धांदल सुरू आहे तशी ऊसाच्या मशागतीचेही काम वेगाने सुरू आहे। यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे, त्यासाठी शेतकरी बँकांकडे चक्रा मारत आहेत। बँका मागील जुन्या कर्जाचे नूतनीकरण करण्याला प्राधान्य देत आहेत। याशिवाय नवीन शेतकऱ्यांना कर्ज दिले जात आहे। नव्या शेतकऱ्यांना कर्ज वाटपात स्टेट बँक ऑफ इंडिया आघाडीवर आहे। त्यानंतर युनियन बँकेने 872 शेतकऱ्यांना 23 कोटी, IDBI बँकेने 727 शेतकऱ्यांना 20 कोटी 16 लाख, तर DCC बँकेने 2062 शेतकऱ्यांना 17 कोटी 55 लाख रुपये पीक कर्ज दिले। आतापर्यंत जिल्ह्यातील बहुतेक सर्वच बँका जुन्याच कर्जदारांना जुने कर्ज भरून नव्याने कर्ज देत होत्या। नव्याने कर्ज मागायला गेलेल्या शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज बँका देत नव्हत्या। ही तक्रार बँका ऐकून घेत नव्हत्या आणि लीड बँकेला अशी माहिती विचारली तर दिली जात नव्हती। जुन्या कर्जांचे नूतनीकरण 53,334 शेतकऱ्यांना 201 कोटी 40 लाख, नव्याने 9,579 शेतकऱ्यांना 243 कोटी रुपये असे एकूण 63,000 शेतकऱ्यांना 1144 कोटी रुपये पीक कर्ज वाटप करण्यात आले आहे।